अजित पवार गटाच्या नेत्यावर गोळीबार झाल्याची माहिती सध्या समोर येते। वांद्रे पूर्व भागामध्ये ही गोळीबाराची घटना झाल्याचं समजत आहे। माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची बातमी सध्या येते आहे। 2 ते 3 राऊंड फायर झाल्याची सध्या माहिती आहे। अतिशय धक्कादायक बातमी राजकीय वर्तुळातून। आज दिवसभर सगळीकडे दसरा मेळाव्यांची लगबग सुरू असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, काय तपशील याबाबतचे समोर आले? आपण जर पाहिलं तर बाबा सिद्दीकी त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडत गाडीमध्ये बसताना हा गोळीबार झाल्याची माहिती जी आहे ती प्राथमिक माहिती समोर येते। दुचाकी स्वारांकडून हा गोळीबार करण्यात आलेला आहे ही सुद्धा माहिती जी आहे ती प्राथमिक पाहायला मिळते। आणि आता बाबा सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयात जे ते दाखल करण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर आता त्या ठिकाणी उपचार जे ते सुरू झालेले आहेत। तर दुसरीकडे एकंदरीत निर्मल नगर पोलीस ठाण्या अंतर्गत हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। त्या ठिकाणी पोलिसांची तुकडी जी आहे ती दाखल झालेली आहे आणि संपूर्ण तपास जो आहे तो पोलिसांकडून त्या ठिकाणी सुरू झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एकीकडे वांद्र्यामधलं महत्त्वाचं नाव म्हणून बाबा सिद्दीकी यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्यावर थेट दुचाकीवर येऊन काही लोकांनी जो आहे तो गोळीबार केलेला। 2 ते 3 बुलेट ज्या आहेत त्या फायर झालेल्या, त्यातील एक गोळी त्यांच्या छातीला लागल्याची प्राथमिक माहिती लीलावती रुग्णालयातून समोर येताना पाहायला मिळते। त्यामुळे आता ह्या पुढील तपास जो यंत्रणा जी आहे ती सुरू आहे आणि त्यामुळे नेमकं त्याचा छडा आता पोलीस प्रशासन कसं लावतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ज्या प्रकारे ही घटना समोर येते आहे अजय, त्याच्यावरून आत्तापर्यंतची माहिती समोर आली आहे की साधारण किती वाजता ही घटना घडलेली आहे, बाबा सिद्दीकी कुठे चाललेले होते, कुठल्या भागामध्ये ही घटना घडली आहे, याविषयी काय काय माहिती आत्तापर्यंत समोर आली आहे? सध्या प्राथमिक माहिती अशीच आहे की बाबा सिद्दीकी हे जे त्यांचं वांद्रे येथील कार्यालयातून बाहेर निघाले होते आणि त्यांच्या गाडीमध्ये ते बसत होते आणि याच मध्यंतरीच्या काळात जो तो थेट दुचाकी स्वारांकडून जो आहे तो त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यालयातले कामकाज संपून बाबा सिद्दीकी जे ते त्यांच्या घराकडे जात होते आणि त्यांच्यावर जो आहे तो थेट गोळीबार करण्यात आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ते कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर हा गोळीबार झाला, त्यामुळे हा प्री प्लॅन होता का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्यानंतर नेमकं हे प्रकरण पुरी करून दिलं हे सुद्धा एकंदरीत गरजेचं असल्याने या सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे की आता पोलीस यंत्रणा जी आहे त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। बाबा सिद्दीकी घराकडे निघत असताना हा संपूर्ण प्रकार जो आहे तो वांद्रे भागात झाल्यामुळे निर्मल नगर पोलीस ठाणे जे ते त्या ठिकाणी तुकडी पोहोचलेली आहे आणि तपास जो आहे तो आता सुरू झाल्याची माहिती समोर येते। अजय, तुम्ही आता दिलेल्या माहितीनुसार लीलावती रुग्णालयामध्ये बाबा सिद्दीकींना दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्या प्रकृतीविषयी काही माहिती मिळते आहे का? या गोळ्या नेमक्या कुठे लागलेल्या आहेत, कितपत गंभीर जखमी बाबा सिद्दीकी झालेले आहेत, याविषयी काही अपडेट्स मिळत आहेत का? खरं तर पाहिलं तर 2 ते 3 राऊंड जे ते फायर झालेले आहेत आणि त्यातील एक बुलेट जे त्यांच्या थेट छातीला लागलेले, त्यामुळे त्यांची प्रकृती जी खरंच गंभीर झालेली आहे। लीलावती मध्ये आता सध्या जे तो उपचार सुरू आहेत, पण नेमकं या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अद्याप रुग्णालयातून काही माहिती जी आहे ती देण्यात येत नाहीये। प्राथमिक माहिती एवढीच आहे की आता बाबा सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयात जे ते दाखल करण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर उपचार जे ते एकदम जलद गतीने सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळेल। अजय, या सगळ्या घटनाक्रमाकडे जर आपण बघितलं तर 2 ते 3 लोक आणि ते पण दुचाकीवरून आले होते अशी माहिती सध्या समोर येते आहे। या हल्लेखोरांविषयी काही माहिती समजली आहे का किंवा कुठल्या दिशेने आता पोलिसांचा तपास सुरू झाला आहे? आता प्राथमिक माहिती एवढीच आहे की थेट दुचाकीवरून हे हल्लेखोर जे ते आले होते। अजय, काही वेळातच तुमच्याकडे येतो आम्ही। सध्या आपल्याबरोबर फोन लाईनवरून अमोल मिटकरी आहेत। अमोलजी, मोठी धक्कादायक बातमी आहे बाबा सिद्दीकींवर गोळीबार करण्यात आल्याची। काय माहिती आतापर्यंत समोर आली आहे? काय अधिक माहिती तुम्ही याविषयी देऊ शकाल? खरं तर ही आमच्या पक्षासाठी अत्यंत दुःखाची बातमी आहे। बाबा सिद्दीकींचं व्यक्तिमत्व असं आहे की ते कोणासोबत त्यांचं शत्रुत्व असेल असं वाटत नाही। त्यांचे चिरंजीव सुद्धा आमदार आहेत, पण अशा प्रकारे 3 राऊंड फायर करणं, त्याच्यामुळं पोलिसांनी आता याची गंभीर दखल घेतली पाहिजे। सध्या ते आता मुंबईत एका इस्पितळामध्ये त्यांना हलवलंय असं कळतंय। मात्र आमच्या पक्षासाठी ही फारच म्हणजे वेदनादायक गोष्ट आहे। बाबा सिद्दीकींचं व्यक्तिमत्व तसं नाही की कोणी एखाद्यांनी त्यांच्यावर राग धरून तसं फायर करावा, पण नेमकं पोलिसांनी आता याच्यामध्ये तात्काळ लक्ष देऊन कारवाई केली पाहिजे, ही राष्ट्रवादीची भूमिका आहे। कारण कालच तुम्हाला आठवत असेल, सयाजी शिंदे ज्येष्ठ अभिनेते यांचा पक्षप्रवेश झाला, त्यावेळेस ते आमच्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये होते। आणि आज अशा प्रकारची घटना घडणं ती दसऱ्याच्या दिवशी हे निश्चितच आम्हाला वेदनादायी आहे। मात्र पोलीस लवकरात लवकर आरोपीला शोधतील अशी आमची अपेक्षा आहे। त्या बाबतीत उपमुख्यमंत्री अजितदादा आणि तटकरे साहेब लक्ष ठेवून आहेत।
धन्यवाद अमोल मिटकरीजी, आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आपल्यासोबत सध्या सूरज चव्हाण देखील आहेत. सूरजजी, अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे. 3 राऊंड फायर करण्यात आले अशी माहिती आतापर्यंत समोर येते. कसं पाहता आपण या घटनेकडे? मला वाटतं की नक्कीच प्रशासनाची कुठेतरी ह्याच्यामध्ये दिरंगाई दिसते, कारण एक माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यांच्यावरती अशा पद्धतीचं फायर होणं आणि ही चिंताजनक गोष्ट आहे. जे कोणी गुन्हेगार असतील पोलीस त्यांना शोधतीलच, परंतु कुठंतरी आता प्रशासनानं कडक पावलं उचलण्याची गरज आहे असं आम्हाला वाटतंय. त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना तात्काळ पकडावं अशी आमची मागणी आहे. आणि आता मी हॉस्पिटलच्या दिशेने चालू आहे, त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे ते पाहून मग त्याच्यावरती पुढची प्रतिक्रिया आम्ही नक्की देऊ. सूरज चव्हाणजी, आतापर्यंत तुमच्या हाती जी माहिती येते ती काय आहे? प्राथमिक माहिती. अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे की नेमकी सध्या या क्षणी काय स्थिती आहे, काय नेमकं घडतंय या क्षणी हॉस्पिटलमधून, त्यांच्या तब्येतीविषयी काय अपडेट्स मिळत आहेत? त्यांच्यावरती 3 राऊंड फायर झालेले आहेत अशी प्राथमिक माहिती आलेली आहे. एक छातीमध्ये आहे, तो थोडंसं गंभीर आहे, परंतु अजून डॉक्टरांकडनं जोपर्यंत आम्हाला खरा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया मी आपल्याला देऊ शकत नाही. सूरजजी, ज्या प्रकारे ही धक्कादायक घटना घडली आहे, बाबा सिद्दीकी हे एक प्रकारे शांत, राजकारणातलं शांत व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. यापूर्वी अशी कुठलीही घटना त्यांच्या बाबतीत घडल्याचं सध्या तरी समोर येत नाहीये. अचानकपणे अशी घटना घडणं, याकडे आपण कसं बघता? राजकारणामध्ये सुद्धा एक प्रकारची असुरक्षितता वाढत चालली आहे, याचं हे लक्षण आहे आपलं, असं वाटतं का आपल्याला? नक्कीच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती एक वेगळीच आहे आणि त्याच्यामध्ये कोणीतरी अशा बिहार पॅटर्न किंवा उत्तर प्रदेश पॅटर्न जर इतर राबवू इच्छित असेल तर त्याला मोडून काढण्याची तयारी सुद्धा आता ठेवली पाहिजे. कारण आपण ज्या राज्यामध्ये राहतो ते एक सुसंस्कृत विचाराची लढाई विचारानं लढणारी लोक आहोत आणि अशा पद्धतीचं जर कोणी राजकीय हेतुपोटी केला असेल तर हे चुकीचं आहे, कारण आपली संस्कृती वेगळी आहे आणि जे कोणी असतील त्यांना तात्काळ पकडण्याचं काम हे प्रशासन करेल. ठीक, धन्यवाद सूरज चव्हाणजी, आपण पुढारी न्यूजला ही माहिती दिली त्याबद्दल. या क्षणाची जी माहिती मिळते, आत्तापर्यंत जे अपडेट्स आलेत ते पुन्हा एकदा ज्यांनी आत्ताच आपलं TV ऑन केलेलं आहे त्यांच्यासाठी आपण सांगूया. काही वेळापूर्वीच वांद्र्यातील आपल्या कार्यालयातून बाबा सिद्दीकी, जे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी आमदार राहिलेले आहेत, ते आपल्या कार्यालयातून बाहेर पडत असतानाच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. 2 ते 3 राऊंड फायर करण्यात आलेले आहेत अशी माहिती मिळते. या 3 गोळ्यांपैकी एक गोळी ही त्यांच्या छातीवर लागली अशी देखील प्राथमिक माहिती मिळते आहे. याची अद्याप डॉक्टरांनी पुष्टी केलेली नाही किंवा अजून कुठलेही अपडेट्स हॉस्पिटलमधून जाहीर करण्यात आलेले नाहीत. मात्र जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार सध्या ते गंभीर जखमी झाल्याचं कळतं आहे. त्यांना मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. दुचाकीवरून आलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर राऊंड फायर केले आणि त्याच्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. काही तासांपूर्वीच ही घटना घडलेली आहे आणि त्यानंतर तातडीनं त्यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये ही एक धक्कादायक घटना म्हणून पाहिली जाते आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये, राजकीय वर्तुळामध्ये अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात होत नाहीत. मात्र या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेवर देखील सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून, त्यांच्या प्रवक्त्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आणि काही वेळातच हे सगळे नेते, महत्त्वाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे, हे लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचतील आणि त्यानंतरच अधिक माहिती महाराष्ट्रातल्या जनतेसमोर येऊ शकणार आहे. मात्र सध्याची माहिती मिळते त्यानुसार 2 ते 3 राऊंड त्यांच्यावर फायर करण्यात आलेले आहेत. वांद्रे पूर्व या परिसरामध्ये त्यांचं कार्यालय आहे. या कार्यालयातून ते बाहेर पडत असतानाच निर्मलनगर पोलीस सध्या या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत. निर्मलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा सगळा परिसर येतो. अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत. अजय, रुग्णालयाकडून काही वेळातच याविषयी अधिक माहिती दिली जाऊ शकते, मात्र आत्तापर्यंत काय काय तपशील याचे समोर येत आहेत? आता जी प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते ती म्हणजे की बाबा सिद्दीकी त्यांच्या कार्यालयातून संपूर्ण त्यांचं दिवसभराचं कामकाज आटपून जे ते घराकडे निघत होते. त्या घराकडे निघत असतानाच त्या गाडीत बसायच्या आधीच त्यांच्यावर जो आहे तो अज्ञात व्यक्तींकडून दुचाकीवरून येऊन थेट गोळ्या झाडल्याचं प्रकरण जे आहे ते घडलेलं आहे आणि त्याच्या 2 ते 3 गोळ्या जे आहेत त्या बाबा सिद्दीकी यांच्यावर झाडण्यात आलेल्या आहे आणि त्याची एक गोळी जी आहे ती थेट त्यांच्या छातीला लागलेली आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती जी आहे ती गंभीर आहे. त्यांना सध्या रुग्णालयात, लीलावती रुग्णालयात जे ते दाखल करण्यात आलेलं आहे.